हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी व मसावीवर आधारित काही प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण लसावी व मसावीवर आधारित भरपूर असे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये देखील आपण 2 प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. तर सुरुवातीला पहा, प्रश्न कुठला आहे. अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते. तर आता आपल्याला ती संख्या माहित नाही आहे, पण या ठिकाणी आपल्याला एक ट्रिक, या ठिकाणी थोडासा क्लू मिळत आहे की लहानात लहान संख्या कोणती. आता ज्या पण वेळी आपल्याला लहानात लहान संख्या ही काढायची असते, म्हणजेच अशा वेळी आपल्याला काय काढायचा असतो, दिलेल्या संख्येचा लसावी हा काढून घ्यायचा असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या संख्या कुठल्या आहेत, 3, 4 व 5. 3, 4 आणि 5 या संख्येचा जर तुम्हाला लसावी काढायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल दोन्ही काय आहेत, सम आणि विषम संख्या आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी या मूळ संख्या देखील आहेत, 5 आणि 3. मग अशा वेळी मूळ आणि या मूळ संख्या आहेत 3 व 5 यांचा जो काही तुमचा मसावी असतो किंवा लसावी असतो हा काय असतो, त्या तीनही संख्येचा गुणाकार असतो. कारण की यामध्ये एकही सामायिक अवयव हा मिळत नाही. मग या तिन्हीचा जर गुणाकार तुम्ही केला तर किती येईल, 3 चौक 12 आणि 12 पंचे 60. म्हणजे या ठिकाणी या संख्येचा तुमचा लसावी काय आलेला आहे फ्रेंड्स, 60 आलेला आहे. पण आपल्याला विचारलेलं काय आहे की अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4, 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते. म्हणजेच या ठिकाणी ही 60 ही ती संख्या नसणार आहे, कारण की 60 ही अशी संख्या आहे की तिला 3 न पण पूर्ण भाग जाईल, 4 न पण जाईल आणि 5 न पण जाईल. पण या ठिकाणी बाकी 1 उरते का, नाही. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, बाकी 1 उरण्यासाठी 60 मध्ये आपल्याला 1 ऍड करावे लागतील. म्हणजेच 61 ही काय आहे तुमची अशी लहानात लहान संख्या आहे की जिला तुम्ही भाग जर दिला 3, 4 व 5 ने तर तुमची काय येते, बाकी ही 1 राहते. क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत फ्रेंड्स क्लिअर झालं असेल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन. अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यात 5 मिळवले असता 12, 15 व 18 या संख्यांनी निशेष भाग जाईल. परत ते चाललेलं आहे, लहानात लहान संख्या ही हे अशा प्रकारचे क्वेश्चन जेव्हा पण मिळतील तेव्हा काय करायचं आहे, डायरेक्टली त्या तीनही संख्येचा लसावी हा काढून घ्यायचा आहे. 12, या ठिकाणी 15 आणि या ठिकाणी काय आहे फ्रेंड्स तुम्हाला 18. आता या तीनही संख्येचा लसावी काढून घेऊया. सुरुवातीला कशा प्रकारे काढतो पहा. सुरुवातीला तुम्ही 2 ने भाग देऊ शकता. बेसख 12, 15 जशास तसे आणि 92, 18. परत 2 ने भाग जाईल का, नाही, 3 ने जाईल. आता 3 दुनी 6, 3 पाचे 15 आणि 3 त्रिक 9. आता या ठिकाणी तुमच्या काय आलेलं आहे, या तीनही मूळ संख्या आलेल्या आहेत. आता या ठिकाणी पुढे भाग जाणार नाही. मग डायरेक्टली काय करायचं आहे, या बाकीच्या संख्येचा गुणाकार. म्हणजेच 2 त्रिक 6, 6 दुनी 12, 12 पंचे 60 आणि 60 त्रिक 180. म्हणजे 180 ही काय आलेली आहे फ्रेंड्स तुमची लसावी आलेली आहे. लसावी आलेला आहे 180 हा लसावी आलेला आहे. म्हणजे ही अशी लहानात लहान संख्या आहे का की जिच्यामध्ये आपण 5 मिळवले असता 12, 15 आणि 18 ने तीनही संख्या निशेष भाग जाईल, तर नाही. ही काय आहे फ्रेंड्स तुमची ती संख्या नाहीये ऍक्च्युअल मध्ये. कारण की या संख्येला बघा तुम्ही, 180 ला 12 ने पण पूर्ण भाग जाईल, 15 ने पण जाईल आणि 18 ने पण जाईल. पण आपल्याला काय पाहिजे की जिच्यात 5 मिळवले असता, म्हणजे या संख्येमध्ये आपल्याला 5 मिळवायचे आहेत का, नाही. तर काय करायचं आहे, याच्या उलट करायचं आहे. 180 मधून 5 वजा करायचे आहेत, म्हणजेच काय 175. हे आपलं काय आहे, ऍक्च्युअल उत्तर आहे. म्हणजेच तुम्ही 175 मध्ये जर 5 मिळवले तर काय होईल, तुम्हाला अशी संख्या मिळेल की जिला 12, 15 आणि 18 ने तीनही संख्येनं भाग दिला असता निशेष भाग जाईल. अशा प्रकारे तुम्हाला उलट पद्धतीने प्रश्न हे विचारले जातात. पण तुम्ही कन्फ्यूज होऊन जायचं नाही आहे, थोडासा विचार करायचा आहे. सोपे क्वेश्चन्स असतात, शांत डोक्याने जर विचार केला तर नक्की सॉल्व्ह होतात. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन देखील व्यवस्थित क्लिअर झाला असेल. आता यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन हा मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे. या ठिकाणी पहा फ्रेंड्स, हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला मी होमवर्कसाठी दिलेला आहे. जर तुम्हाला याच्या अगोदरचा जर क्वेश्चन समजला असेल तर नक्कीच हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह
करू शकता आणि याचा आन्सर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, म्हणजे मला देखील समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ हे समजत आहेत. ठीक आहे फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट न्यू चॅप्टर हा चालू करणार आहोत. तर इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे माझा पुढील येणारा व्हिडिओ हा तुम्हाला नक्की वेळेवर मिळत राहील. थँक्यू.